सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिन्यातील सर्वात पवित्र आणि मंगल दिवसापैकी एक म्हणजे राखी पौर्णिमा. पण माहिती आहे का, राखी पौर्णिमा बहीण भावाच्या प्रेमाचा सण. या दिवशी अनेक धार्मिक परंपरा, आध्यात्मिक महत्त्व, पुण्यदायी उपासना जोडलेल्या आहेत. चला जाणून घेऊया राखी पौर्णिमेचे दिव्य महत्त्व, तिच्या मागील कथा आणि त्या दिवशी कोणते शुभ कार्य केल्याने ईश्वराची विशेष कृपा प्राप्त होते. राखी हा फक्त प्रेमाचा धागा आहे की त्यामागे दडले आहे दिव्य आध्यात्मिक रहस्य. या दिवशी कोणती पूजा अर्चना, जप, दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. राखी पौर्णिमेचे संपूर्ण धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. चला तर मग. श्रावण महिन्यातील सर्वात मंगल आणि पुण्यदायी आणि पवित्र दिवसापैकी एक म्हणजे राखी पौर्णिमा आहे, ज्याला रक्षाबंधन असेही म्हटलं जाते. या दिवशीची आतुरतेने लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण वाट पाहत असतात. अनेकांच्या मनात राखी पौर्णिमा म्हणजे बहीण भाऊ बहिणीचा सण अशीच ओळख आहे. परंतु धर्मशास्त्र आणि भारतीय परंपरेच्या दृष्टीने पाहिले तर या दिवसाचे महत्त्व त्यापेक्षाही कितीतरी व्यापक आणि दिव्य पण आहे. राखी पौर्णिमा एक उत्सव, त्यासोबतच प्रेम, विश्वास, संरक्षण, कर्तव्य, भक्ती आणि संस्कार याचा सुंदर असा संगम पण आहे. या दिवशी रक्षासूत्र बांधण्याबरोबर देव अर्चना, हरिनाम जप, दान धर्म, ऋषीचे स्मरण, सत्कर्म यांना सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया राखी पौर्णिमा म्हणजे नेमके काय. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी केली जाते. रक्षाबंधन सुद्धा असं म्हटलं जातं. या दिवशी काय होतं, चंद्र पूर्ण तेजाने आकाशात विराजत असतो. पौर्णिमा ही स्वतःमध्ये सात्विकता, शुद्धता, पूर्णत्वाचं प्रतीक मानले जाते. श्रावण महिना म्हणजे शिव आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. यामुळे या महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे विशेष पुण्यदायी समजली जाते. म्हणजेच दूध शर्करा योगच म्हणावा. आणि ह्याच्यामध्ये ह्या दिवशी काय आहे की बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधते, भावाला ओवाळते, त्याच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी प्रार्थना पण करते. त्याबद्दल भाऊ बहिणीला सन्मानाचे, सुरक्षितेचे आणि सदैव तिच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन पण देतो. मात्र काय, रक्षाबंधनाचा अर्थ फक्त एका बहिणीचे रक्षण करणे इतकेच मर्यादित नाही. धर्म आपल्याला काय शिकवते की प्रत्येकाने एकमेकाच्या सन्मानाचे, सुरक्षिततेचे आणि कल्याणाचे रक्षण करण्याचा संकल्प करावा. हाच या पवित्र सणाचा खरा उद्देश आहे, खरा संदेश पण आहे. धर्मग्रंथामध्ये रक्षासूत्राला अत्यंत पवित्र स्थान मानलेले आहे. भक्ती, विश्वास आणि शुभ संकल्पाने बांधलेले रक्षासूत्र मंगलतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच आजही अनेक धार्मिक विधीमध्ये रक्षासूत्र बांधण्याची सुंदर परंपरा आहे. काही भाऊ बहिणीच्या आदर्श नात्याचे काही पौराणिक उदाहरणं पण आहेत. आपण उदाहरणं बघूयात. श्रीकृष्ण आणि सुभद्रा. श्रीकृष्ण आणि त्याची बहीण सुभद्रा यांचं नाते प्रेम, आपुलकी, संरक्षणाचं सुंदर उदाहरण मानलं जातं. श्रीकृष्ण नेहमी आपल्या बहिणीच्या सुखाची काळजी घेत असत. त्याच्यानंतरच आपण उदाहरण बघूया की श्रीराम आणि शांता. कोणाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण श्रीरामाला एक बहीण पण होती. चारच भाव म्हणजे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असंच वाटतं, पण रामाला एक बहीण पण होती, तिचं नाव होतं शांता. भगवान श्रीराम आणि त्यांची बहीण शांता यांचं नातं सुद्धा आदर, प्रेम, कुटुंबातील स्नेहाचं प्रतीक मानलं जातं. यम आणि यमुना. पुराणातील कथेनुसार यमराज आणि यमुना यांचे भाऊ बहिणीचे नाते प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यमुनाने भावाचे स्वागत केले आणि यमराजांनी तिला आशीर्वाद दिला. हे दिवाळीची भाऊबीजेची कथा इथं कथा सांगितली. म्हणजे पहिल्यांदा यमुना म्हणजे नदी, यमुना देवीने यमराजाला राखी अक्षवण केलं दिवाळीच्या भाऊबीज. तेव्हापासून भाऊबीजची प्रथा सुरू झाली असंही मानलं जातं. काही परंपरामध्ये भाऊ बहिणीच्या मंगल भावनेचा संबंध यांच्याशी जोडला जातो. द्रौपदी आणि श्रीकृष्ण हे तर मानलेले बहीण भाऊ. लोकपरंपरेनुसार द्रौपदीने श्रीकृष्णाच्या जखमी बोटाला आपल्या वस्त्राचा तुकडा मानला. श्रीकृष्णाने तिच्या प्रेमाचा आदर केला आणि तिच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहिले, असं सुद्धा लोकपरंपरा आहे, सांगितली जाते. अजून एक मला सांगायचं वाटते की भगवान गणेश याला सुद्धा बहीण होती.
गणेश आणि कार्तिकेय असंच महादेवाच्या मुलांचा उल्लेख केला जातो. पण महादेवाला अशोक सुंदरी नावाची मुलगी पण होती. म्हणजेच भगवान गणेश आणि अशोक सुंदरी यांचं भाऊ बहिणीचं नातं प्रेम आणि स्नेहाचं सुंदर उदाहरण मानलं जातं. कैलासावर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या परिवारामध्ये गणेश अशोक सुंदरी यांचे बालपण प्रेमाने आणि आनंदाने व्यतीत झाले. गणेश आपल्या बहिणीवर प्रेम करणारे आणि तिचे रक्षण करणारे भाऊ होते, अशी भक्ती परंपरेत भावना व्यक्त केली जाते. हे नाते आपल्याला भाऊ बहिणीतील प्रेम, काळजी आणि आदर याचा सुंदर संदेश पण देते. लोक परंपरेनुसार भगवान गणेश आणि अशोक सुंदरी यांचे भाऊ बहिणीचे नाते प्रेम आपुलकीचे प्रतीक मानलं जातं. आता लोक परंपरेनुसार अजून एक भाऊ बहिणीचं नातं सांगितलं जातं. माता पार्वती आणि भगवान विष्णू यांचं भाऊ बहिणीचं पवित्र नातं मानलं जातं. माता पार्वतीच्या विवाहाच्या वेळी भगवान विष्णूंनी आपल्या भगिनीचे भाऊ म्हणून कर्तव्य पाडले. हे नातं आपल्याला सांगतं की भाऊ बहिणीचं प्रेम केवळ रक्ताचे नाते नसून त्यामध्ये प्रेम, आदर, जबाबदारी आणि संरक्षणाची दिव्य भावना पण असते. श्रावण पौर्णिमेचा आणखी एक विशेष महत्वाचा भाग म्हणजे उपाकर्म. या दिवशी अनेक ठिकाणी जानवं सुद्धा म्हणजे यज्ञोपवीत बदलतात. अशी परंपरा, धार्मिक परंपरा पाळली जाते. कारण काय, राखी पौर्णिमेला आदल्या दिवशीच आपण जानवं आणावं लागतं. यज्ञोपवीत कुठेही म्हणजे दुकानात मिळतं, ते जानवं आणायचं आणि ते जानवं बदलावं लागतं. कारण वर्षभर पुन्हा बदलता येत नाही, असं काही परंपरा पण आहे. ते यज्ञोपवीत बदलावं लागतं. मुंजे झालेल्या मुलांनी सुद्धा बदलावं लागतं आणि विवाहित पुरुषांना सुद्धा बदलावं लागतं. कारण काय, हे नवीन यज्ञोपवीत धारण करून ज्ञान, सदाचार आणि धर्मपालनाचा संकल्प केला जातो. या दिवशी ऋषीचे स्मरण, आध्यात्मिक शुद्धीचा दिवस मानला जातो. राखी पौर्णिमेच्या शुभ दिवशी बहीण आपल्या भावाला प्रेमाने आमंत्रित करते. आपण छोटे छोटे नियम पाळून कसं करायचं, हे बहिणीनं भावाला आधी आमंत्रित करायचं, भावाला स्वच्छ असं आसनावर बसवायचं, त्याला औक्षण करायचं, तिला कुंकू अक्षता लावून त्याला कपाळावर टिळा लावायचा आणि औक्षण करायचं. आणि एक त्याला स्वीट पदार्थ करायचं. म्हणजे स्वीट पदार्थ म्हणजे त्याला जे आवडेल असं करायचं. आपल्याला माहितीच असतं भावाला काय आवडतं, ते आवडीचं पदार्थ करायचा, पुष्पगुच्छ द्यायचं. आणि भावाला सुद्धा त्या दिवशी शाल, श्रीफळ, एखादा हार सुद्धा घालायचा, एक मान सन्मान म्हणून, म्हणजे आपल्या आठवणीत राहतं. हे असं पण काही ठिकाणी केलं जातं. म्हणजे हे काही कंपल्सरी नाहीये, पण केलं जातं असं. आणि भाऊ तिला प्रेझेंट देतो किंवा पैसे देतो, काही म्हणजे घे काही तर माझ्याकडून भेट म्हणून, असे दिलं जातं. सगळ्यात महत्वाचं भावा बहिणीचं प्रेम महत्वाचं. त्यानंतर औक्षण केल्यानंतर बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. ती राखी भाऊ बहिणीच्या प्रेमाची, विश्वासाचे आणि संरक्षणाच्या पवित्र भावनेचे प्रतीक मानले जातात. राखी पौर्णिमेच्या दिवशी काही भक्त आपल्या आराध्य देवाला आणि गुरूंना देखील रक्षासूत्र अर्पण करतात. काही ठिकाणी अशी पद्धत आहे, परंपरा आहे. देवाप्रती भक्ती, गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक असा सुंदर भाव मानला जातो. त्यानंतर बहीण तर भावाला राखी बांधते, त्याचं औक्षण करते, सुख समृद्धीची प्रार्थना करते. अशा प्रकारे देव, गुरु आणि भाऊ यांच्या प्रती प्रेम, आदर, संरक्षणाची भावना या पवित्र सणातून व्यक्त केली जाते. राखी पौर्णिमा आपल्याला शिकवते की नात्यामध्ये प्रेम असावे, विश्वास असावा, जबाबदारी असावी आणि संकटाच्या काळात एकमेकांना आधार देण्याची भावना असावी. हाच खरा धर्म आहे. म्हणजे नुसतं आपण प्रेझेंट देणं किंवा हे करणं हे महत्वाचं पेक्षा हे महत्वाचं आहे की एकमेकांना आधार देणं. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेकदा नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. अशा वेळी राखी पौर्णिमा आपल्याला पुन्हा एकदा प्रेम, आपुलकी, विश्वासाने नाती जपण्याची प्रेरणा देते. या पवित्र दिवशी शक्य तितका वेळ ईश्वर नामात घालावा, घरात भक्तिमय वातावरण ठेवावं, लहान मुलांना या सणामागील संस्कार समजून सांगावं. कारण आपल्या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, राखीचा धागा काही दिवसांनी जुना होईल, पण त्यामागील प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचा संकल्प आयुष्यभर टिकला पाहिजे. तेव्हाच या पवित्र सणाचा खरा अर्थ पूर्ण होईल. शेवटी एवढीच प्रार्थना करूया, भाऊ बहिणीच्या या गोड, पवित्र आणि प्रेमळ नात्याची अर्चना अशीच अक्षय राहो. या नात्यात सदैव प्रेम, विश्वास, आदर आणि आपुलकी टिकून राहो. भाऊ बहिणीच्या या गोड, पवित्र आणि अतूट नात्याला मनपूर्वक वंदन.